हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण छान असणार आणि मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण बघणार आहोत की पिरॅमिड्सचे फायदे काय काय आहेत आणि मी स्वतः पिरॅमिड्स लावून ध्यान करत असते, तर मला आलेले अनुभवसुद्धा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज आपण ह्यामध्ये जाणून घेणार आहोत की पिरॅमिड्सचे फायदेसुद्धा काय आहेत आणि मी पिरॅमिड्स लावून जे मेडिटेशन ब्रह्ममुहूर्तामध्ये करत असते, तर मला आलेले जे अनुभव आहेत, जी अनुभूती आहे, तर त्याविषयी यामध्ये सांगणार आहे. मी जे पिरॅमिड्स न वापरता जे मेडिटेशन करत होती त्यामधील काय डिफरंट आहे आणि जेव्हा मी पिरॅमिड्स लावून ध्यान करत आहे तर त्यामधील काय डिफरन्स आहे यामध्ये सांगते. म्हणजे पिरॅमिड्स न लावता केलेलं ध्यान आणि पिरॅमिड्स लावता केलेलं ध्यान ह्या दोघांमधील फरक काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे. कारण मी अगोदर पिरॅमिड्सच्या बिना ध्यान करत होती तेव्हा मला कसं वाटत होतं आणि आता पिरॅमिड्स डोक्याला वरती ठेवून म्हणजे पिरॅमिडचा वापर करत मी मेडिटेशन करत आहे, तर मला काय अनुभव आले आणि त्याचा एक्सपिरियन्स म्हणजेच माझे काय अनुभव आहेत यामध्ये तुम्हाला सांगणार आहेत. अगोदर मी बिना पिरॅमिड्सचं ध्यान करायची, म्हणजे पिरॅमिड्स न वापरता ध्यान करायची. तर ध्यान लागायला मला खूप वेळ लागायचा. म्हणजेच काय तर विचारशून्य लवकर होत नव्हते. विचार येत होते, जात होते, पण विचार पूर्ण शून्य व्हायला खूप जास्त वेळ लागत होता. आणि ज्या वेळेला विचार शांत व्हायचे खूप जास्त वेळ झाल्यामुळे त्यानंतर बसण्याची इच्छासुद्धा व्हायची नाही, कारण खूप वेळ लागायचा विचार शांत करण्यासाठी, विचार शून्य व्हायला, त्या ध्यानाच्या स्टेटमध्ये पोहोचायला खूप जास्त वेळ लागायचा. तर मग इच्छा व्हायची नाही आणि काही दिवसांनी कन्सिस्टन्सी सुटून जायची, रेग्युलर करायची नाही. तर काय झालं की ध्यान तर करायची पण ध्यान लागायचं नाही, फक्त श्वासावर नियंत्रण ठेवून ध्यान करत राहायचं. पण ध्यान जेव्हा आपलं लागते असं केव्हा माहिती होती, जेव्हा आपले विचार शून्य होतात, बरोबर ना. तर होतं काय की जेव्हा बिना पिरॅमिड्सचं ध्यान करायची तर मला ध्यान लागायला वेळ लागायचा, बरोबर. आणि आता जेव्हा मी पिरॅमिड्स लावून ध्यान करते तर त्याचं काय एक्सपिरियन्स आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर अगोदर बिना पिरॅमिड्सचं ध्यान करायची तर ध्यान लागायला वेळ लागायचा, म्हणजेच विचारशून्य लवकरात लवकर होत नव्हते. आपलं पूर्ण ध्यान लागलं असं केव्हा आपल्याला माहिती होते, तर जेव्हा फक्त आपल्याला श्वास येत आहे आणि जात आहे आणि फक्त एक शरीराची जाणीव असते आणि पूर्ण शरीर जे व्हायब्रेशनमध्ये, एनर्जी फ्लोमध्ये आहे असं आपल्याला फील होऊ लागतं. आणि इतकंच कळतं की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला महसूस होत आहे आणि आपले पूर्णपणे जे विचार आहेत ते पूर्ण शांत झाले आहेत आणि विचार पूर्णपणे शून्य असतात. म्हणजे काहीच विचार येत नाही आणि जात नाही, फक्त श्वासावर आपलं नियंत्रण असते. तेव्हा समजायचं की आपलं पूर्णपणे ध्यान डीपली लागलेलं आहे. तेव्हा समजायचं आपलं ध्यान आत्ता स्टार्ट झालं आहे, त्या गहराईमध्ये आपण उतरत आहोत, तेव्हा आपलं ध्यान लागत असते. ओके. तर अशा अवस्था येण्यासाठी मला जेव्हा मेडिटेशन करायची बिना पिरॅमिड्सचा, तर अशी अवस्था येण्यासाठी मला खूप वेळ लागायचा जेव्हा मी विदाऊट पिरॅमिड्सने मेडिटेशन करायची. ओके. विदाऊट पिरॅमिड्सने विचार यायचे जायचे पण पूर्णपणे विचार शांत होत नव्हते. तशीच मी करत गेली. काही काळाने माझे विचार तर शांत होऊ लागले, पण जास्त वेळ बसण्याची मेडिटेशनला इच्छा होत नव्हती. 10 मिनिट खूप झाले असं मला वाटायचं. 10 मिनिटापर्यंत मी मेडिटेशन सहजरित्या करू शकायची, त्यानंतर मला मेडिटेशनला बसण्याची इच्छाच व्हायची नाही. तर 10 मिनिट खूप झालं असं बिना पिरॅमिड्स वापरता मेडिटेशन करणं, हा बिना पिरॅमिड्स करतानाचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी असं बिना पिरॅमिड्सने खूप काळापर्यंत 3-4 वर्षापर्यंत जरी मी हे ध्यान करत होती, पण माझं जे गहराईचं डीपली जे स्टेट आहे, जी अवस्था मला मिळायला पाहिजे होती, ती
मिळालेली नाही मी, कारण 10च मिनटं बसायची तर तो डीपली ध्यानाची स्टेट जी अवस्था मला मिळायला पाहिजे होती ती मिळायची नाही. तर काही काळाने कन्सिस्टन्सी सुटत गेली आणि माझं एखादी वर्षाचं गॅप चाललं गेलं. त्यानंतर मी ध्यान केली नाही. परत मी ध्यान चालू केली. त्यानंतरचं आत्ता माझं कन्सिस्टन्सी रेग्युलरपणा आहे. आता 1.5 वर्ष झाला माझी कन्सिस्टन्सी आहे याच्यासोबत. आणि मी आत्तासुद्धा बिना पिरॅमिड्सचंच ध्यान करत होती. जस्ट आता एखादी महिना झाला फक्त जे मी पिरॅमिड्सने ध्यान करत आहे. तर ते सुद्धा कसं माझ्या जीवनात पिरॅमिड्स आलं हे सुद्धा मी यामध्ये सांगते. मेडिटेशनचा हा माझा बिना पिरॅमिड्स लावताचा हा अनुभव आहे. आणि आता तुम्हाला सांगते की पिरॅमिड्सचा अनुभव काय आहे. त्यानंतर काय झालं, मला गिफ्टमध्ये पिरॅमिड मिळालं आणि त्या पिरॅमिडसोबत मी मेडिटेशन करू लागली. आणि मी अमृतवेला ब्रह्ममुहूर्तामध्येच मेडिटेशन करते. मी 4 किंवा 4:30ला उठून ह्या वेळेस मेडिटेशन करत असते. आणि पिरॅमिडसोबत जेव्हा मी ध्यान करू लागली तर हे जस्ट एका महिन्याचंच डिफरंट आहे जे मी पिरॅमिड्ससोबतचं ध्यान करत आहे. आणि जे अगोदरचं सांगितलं ते बिना पिरॅमिड्स यूज करतानाचं ते ध्यानाचं एक्सपिरियन्स होतं जे मी तुम्हाला सांगितले. आणि आत्ता जे सांगत आहे त्यानंतरचं सांगत आहे, मला गिफ्टमध्ये पिरॅमिड्स मिळाला. आणि त्या गिफ्टमध्ये पिरॅमिड्स मिळाल्यामुळे मी मेडिटेशन त्या पिरॅमिड्ससोबत करू लागली. तर काय झालं, पिरॅमिडसोबत मी ध्यान करू लागली. खूपच काही डिफरंट मला यामध्ये एनर्जी फील होऊ लागली. मी अमृतवेला ब्रह्ममुहूर्तामध्ये मेडिटेशन करते. तर हे जेव्हा मी पिरॅमिड्स लावून ध्यान करायला लागली, मेडिटेशन करायला लागली, तर विचार पूर्णपणे अगदी लवकरात लवकर विचार पूर्णपणे शांत होऊ लागले. सुरुवातीला 3-4 दिवस काहीच डिफरंट वाटला नाही. त्यानंतर मग हळूहळू जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि बिफोर स्लीपिंग म्हणजे झोपण्यापूर्वी मी मेडिटेशन करू लागली, तर त्यानंतर मला हळूहळू एनर्जी चेंज होताना दिसली. आणि माझ्यातील चेंजेस मला स्वतःला बघायला मिळाले. तर ते सांगणार आहे. पिरॅमिड्ससोबत मी ध्यान करू लागली. खूप काही डिफरन्स मला वाटू लागलं. विचार पूर्णपणे शांत होऊ लागले. जसं की जे विचार येतात थॉटफुल स्टेट ऑफ माइंड जे आहे ना, जसं की थॉटफुल स्टेट ऑफ माइंड आहे ना, ते कमी होऊ लागलं. म्हणजे पूर्णपणे विचार शून्य होऊ लागले आणि माझे विचार शून्य लवकरात लवकर होऊ लागले. आणि एनर्जी लेवल छान होऊ लागलं. आणि व्हायब्रेशन जे आहे ते महसूस होऊ लागले, फील होऊ लागलेत. व्हायब्रेशन हाय होऊ लागले. जसे की सुरुवातीला बॉडीमध्ये जेव्हा विदाऊट पिरॅमिड्सने करायची तेव्हा जसं की सुरुवातीला बॉडी पेन व्हायचं, बसून कधी गुडघ्यामध्ये दुखायचं, तर कधी मान दुखायची, असं होतं ना कधी. तर आता तसं काही नाही आहे. आणि आता जेव्हा पिरॅमिड्स वापरायची नाही म्हणजे पिरॅमिडसोबत मेडिटेशन करायची नाही, तर असं होत होतं, मान दुखायची, कधी बसावंसं वाटत नव्हतं. आणि असं होतं कधी आपल्यासोबत, तर आपण नाही बसू शकत अशा वेळेस असं वाटत होतं. पण विदाऊट पिरॅमिड्सनं असं होत होतं. आणि जेव्हा आता पिरॅमिड्स लावून मी मेडिटेशन करते ना, तर कधी ते बॉडी पेन पूर्णपणे ठीक झाले, कधी ते जे मला चष्मा आहे, पॉइंट्सचा चष्मा आहे. आणि तो म्हणजे मी जेव्हा पुस्तक रीड करते तेव्हा जर चष्मा लावला नाही तर डोळ्यामधून आपोआप पाणी गळायला चालू होतं. तर मला पुस्तक रीड करताना जरूर चष्मा लावूनच करावा लागतो. आणि एखाद्या वेळेस जर मी विसरली, पुस्तक रीड करताना जर चष्मा लावला नाही तर आपोआप पाणी गळायला लागत असते. तर आता काय झालं, जेव्हापासून मी ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये पिरॅमिड्स लावून मेडिटेशन करत आहे, तर अगोदर चष्मा लावावा लागायचा प्रत्येक वेळेस. आता पुस्तक वाचताना किंवा डेली कामे करत असताना मी चष्मा वापरत नाही आहे. हा डिफरंट फक्त जे पिरॅमिड्सने मी जेव्हा ध्यान करत आहे तेव्हापासूनचाच आहे. अगोदर चष्मा लावून मला सर्व पुस्तके वाचावी लागत असे, पण जेव्हापासून मी हे पिरॅमिड्स लावून मेडिटेशन करत आहे तेव्हापासून मी चष्मा लावत नाही आहे. जेव्हापासून ह्या पिरॅमिडचा यूज करत आहे तेव्हापासून चष्म्याचा वापरच करत नाही आहे. तर मी सहजरित्या पुस्तक रीड करू शकत आहे.
आणि आत्ता जरी मी चष्मा वापरला तरी तो क्वचितच वापरत आहे. पिरॅमिड लावून आता मेडिटेशन करत असते तर खूप छान व्हायब्रेशन हाय जाणवू लागले मला. आणि अजूनच एक तुम्हाला एक अनोखा अनुभव तुम्हाला शेअर करते, जे माझ्यासोबत अनोखा म्हणजेच एक खूप सुंदर असा अनुभव माझ्यासोबत घडला. जसंही मी पिरॅमिड्स लावून ध्यान करत आहे, म्हणजेच रोज डेली करत आहे, तर तेव्हापासून माझं सहस्त्रार चक्रावरती सेन्सेशन आणि आपल्या मूलाधारावरील जी एनर्जी असते ती वरती उठत आहे असं फील होऊ लागतं आणि ते महसूस होत राहते. आणि दिवसभर ह्या सहस्रार चक्रावरती आपल्याला थंडपणाची जाणीव मला होत आहे. आणि जेव्हा तुम्ही डीपली जेव्हा गहराईतेमध्ये ध्यान करू लागतात तर तेव्हा हे सेन्सेशन होतात. तर आता माझी ती अवस्था झाली आहे की माझ्या सहस्रार चक्रावरती सेन्सेशन आणि हाय व्हायब्रेशनची जाणीव मला होत आहे आणि थंडपणा सहस्रारवरती वाटत असते. ही मूलाधारवरची जी एनर्जी आहे ती वरती उठत आहे असं मेडिटेशनमध्ये महसूस झालं मला. आणि सहस्रार चक्रावरती थंडपणाची मला जाणीव होऊ लागली आणि दोन्ही तळहातावरती खूप जास्त सेन्सेशन होत होते आणि पहाटेच्या वेळेस आणि हाय व्हायब्रेशनची अनुभूती मला झाली. आणि मला असं वाटलं की हे एक पिरॅमिड्सचं जे त्रिकोणाकार असते पिरॅमिड्स, तर ते माझ्या ऑलरेडी एनर्जीने बनलं आहे. म्हणजे दोन्ही तळहात आणि सहस्रार चक्र, तर ते आपल्या एनर्जीनी स्वतःच तयार झालं आहे अशी जाणीव मला झाली. तर हे दोन्ही तळहात आणि सहस्रार चक्रावरती असे खूप जास्त सेन्सेशन आणि हाय व्हायब्रेशनची जाणीव मला झाली, ती अनुभूती मला झाली. जसं की माझ्या बॉडीतील हाय एनर्जीने एक पिरॅमिड्स स्वतःच तयार करून घेतला आहे असा अनुभव मला आला. आणि सहस्रार आणि दोन्ही हातातील तळहातातील जी एनर्जी तळहातामधून निघत आहे ते जणू काही सहस्रार आणि दोन्ही तळहातावरील जे पॉझिटिव्ह एनर्जी जे सेन्सेशन महसूस होत आहे, तर त्यामुळे एक पिरॅमिड्स स्वतःच एक तयार झाल्याचे अनुभूती मला आली की ट्रँगल तयार झाला आहे माझ्या सभोवताली. म्हणजेच हे सहस्रार आणि दोन्ही तळहातावरती अशी अनुभूती मला आली. हा अनुभव मला आला. हे माझ्या स्वतःचे अनुभव आहेत, माझा स्वतःचा हा एक्सपिरियन्स आहेत. कारण मी विदाऊट मेडिटेशनचं सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितली. आणि आत्ता मी मेडिटेशन जे करत आहेत, मला खूप काळ असं झाला नाही आहे मेडिटेशन करून ह्या पिरॅमिड्ससोबत, तर मला फक्त 1 महिनाच झाला आहे. परत एक सांगते की विदाऊट मेडिटेशन पण मी करायची ना, तरी पण मला चिडचिडेपणा व्हायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा राग पण यायचा. पण जेव्हापासून ह्या पिरॅमिड्ससोबत मी ध्यान करत आहे, म्हणजे डोक्यावरती पिरॅमिड्स लावून मी मेडिटेशन करत आहे, तेव्हापासून माझा राग पूर्णपणे शांत झाला आणि व्हायब्रेशन पण खूप हाय होऊ लागले आहेत आणि व्हायब्रेशनची पॉझिटिव्ह जाणीव मला झाली. पॉझिटिव्हिटीला मी अट्रॅक्ट केली असं महसूस मला झालं. हे मला स्वतःचे आलेले अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून ध्यान पिरॅमिड्स लावून करण्याने खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मला महसूस होत आहे आणि ब्रह्मांडातील एनर्जीसोबत जे माझे कनेक्शन आहे ते मी बिल्डअप केले आहे असं मला महसूस होत आहे. आपण सुद्धा ह्या पिरॅमिडसोबत जेव्हा ध्यान कराल तर आपलं जे ब्रह्मांडातील एनर्जी आहे, तर आपण आपले कनेक्शन ब्रह्मांडासोबत म्हणजे युनिवर्ससोबत सुद्धा बिल्डअप करू शकतो. कारण माझे कनेक्शन बिल्डअप झाले आहे म्हणून माझे इतके सुंदर असे अनुभव मला येत आहेत. तरी तुम्ही सुद्धा या पिरॅमिडसोबत मेडिटेशन करून बघा आणि जरूर कमेंट बॉक्समध्ये आपले आलेले अनुभव शेअर करा. आणि परत आता मी रेग्युलर कन्सिस्टन्सीने पिरॅमिड लावून ध्यान करत आहे. तर कधी अर्धा तास मेडिटेशन होऊन जाते हे सुद्धा मला कळत नाही. बघा तो डिफरन्स. म्हणजे जे विदाऊट पिरॅमिड्सचं जे मी मेडिटेशन करत होती, तर ते 10 मिनिट जरी बसलं तरी मला असं अवघड वाटायचं की कधी कधी उठून जाऊ. कारण ते बॉडी पेन वगैरे व्हायचं, घुटण्यामध्ये कधी कधी दुखायचं, मान दुखायला लागायची. ते हे विदाऊट पिरॅमिड्सने होत होतं ना. आणि आता बघा पिरॅमिड्ससोबत मी ध्यान करत आहे तर माझं ते बॉडी पेन तर खूप दूर
गेलं आहे, ते निगेटिव्हिटी तर दूर गेलीच आहे. सोबत ते त्या पिरॅमिडसोबत मी जेव्हा ध्यान करत असते, ती एनर्जी माझ्यामध्ये फ्लो होत आहे. तर त्यासोबत, त्या एनर्जीसोबत कधी माझा अर्धा तास मेडिटेशन होऊन जाते हे मला कळतसुद्धा नाही. बघा, हा आहे डिफरंट विदाऊट पिरॅमिड्सचा. कारण 10 मिनिट अगोदर करायची पिरॅमिड्स न वापरता, आणि आता बघा पिरॅमिड्स वापरत आहे, तर अर्धा ताससुद्धा कधी होऊन गेला हे सुद्धा कळत नाही. कारण हे डीपली ध्यान होत असते. कारण ब्रह्मांडासोबत जी एनर्जी आहे ते कनेक्शन बिल्डअप झाल्यामुळे आपण गहराईतेमध्ये ध्यान करू शकतो. जास्त काळ पुन्हा अगोदर विदाऊट पिरॅमिड्सने जास्त काळ बसण्याची इच्छा होत नव्हती मुळातून. तर आता पिरॅमिड्सने जेव्हा ध्यान करत आहे, तर अर्धा तास मेडिटेशन करूनसुद्धा परत मेडिटेशन करण्याची इच्छा होतच असते. जेव्हापासून हे पिरॅमिड्सचा यूज करत आहे तेव्हापासून. आणि एक कन्सिस्टन्सी मेंटेन आपोआप झाली आहे. कारण विदाऊट जेव्हा पिरॅमिड्सने ध्यान करत होती तर कन्सिस्टन्सी लगातार राहत नव्हती. भलेही ते 4 वर्ष मी करत होती, पण त्यामध्ये काही जास्तीत जास्त मला असे अनुभव आलेले नाहीत. कारण कन्सिस्टन्सी ब्रेक होत होती. कन्सिस्टन्सी ब्रेक झाल्यामुळे कुठलेही जास्तीत जास्त फायदे मला जाणवायचे नाहीत. मी करायची, मेडिटेशन करायची, असं नाही की मेडिटेशन करायची नाही, मेडिटेशन करायची, पण कन्सिस्टन्सी न असल्यामुळे, कारण ते कन्सिस्टन्सी ब्रेक व्हायची, कधी कधी बरं वाटायचं नाही. त्या कारणाने ते कन्सिस्टन्सी ब्रेक झाल्यामुळे पाहिजे ते रिझल्ट मिळत नव्हते. आणि इथे आपोआप कन्सिस्टन्सी 1च महिना झाला फक्त, पण यामध्ये आपोआप कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर ध्यान करणं चालू आहे. आणि त्याचे इतके सारे असे अनुभव येत आहेत, खूप पॉझिटिव्ह अनुभव येत आहेत, सुंदर असे अनुभूत्या मला येत आहेत. तर हाच विदाऊट मेडिटेशन म्हणजे विदाऊट पिरॅमिडचं मेडिटेशन आणि पिरॅमिडसोबतचं मेडिटेशनचा हा डिफरंट आहे. म्हणजेच बघा, अर्धा तास होऊन गेला तरी पण मेडिटेशन करण्याची इच्छा होतच आहे परत. आणि एक आपोआप कन्सिस्टन्सी मेंटेन झाल्यामुळे मिळणारे रिझल्ट हे खूप अमेझिंग आहेत. आणि पूर्ण दिवस माझं पॉझिटिव्हिटीमध्ये जात आहे, आनंदामध्ये जात आहे. निगेटिव्ह थॉट तर खूप दूरची गोष्ट राहिली, पण जे निगेटिव्हिटी कोसो दूर माझ्यापासून निघून गेली आहे. आणि सर्व काही पॉझिटिव्ह आनंद देणाऱ्याच माझ्या लाईफमध्ये गोष्टी येत आहेत, अट्रॅक्ट होत आहे. हा आहे पिरॅमिडसोबतचा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ह्या पिरॅमिडसोबत जेव्हापासून ध्यान करत आहे तेव्हापासून मला ध्यानामध्ये इंट्युशनसुद्धा येतात, मला इम्पल्स ओळखायलासुद्धा येत आहेत. आणि मला जे इम्पल्स येत आहेत त्यावर मी कार्यसुद्धा करत आहे. तर हा आहे माझा एक्सपिरियन्स, म्हणजेच माझा अनुभव की विदाऊट पिरॅमिड्सने जे ध्यान करत होती त्याचा रिझल्ट कसा होता हे सुद्धा तुम्ही बघू शकाल. आणि आत्ता मेडिटेशन फक्त 1च महिना मी पिरॅमिड्ससोबतचा करत आहे, त्यामध्ये काय अनुभव आले हे सुद्धा तुम्ही यामधूनच डिफरंट काढू शकता की यामध्ये किती साऱ्या गोष्टी अशा, किती सुंदर अशा गोष्टी यामध्ये आल्या, किती चांगले अनुभव मला आलेत. तर तुम्हीसुद्धा पिरॅमिडचा नक्कीच वापर करा. आणि पिरॅमिडचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत. यानंतर तुम्हाला पिरॅमिडचे फायदेसुद्धा सांगणार आहे. हे आलेले मला स्वतःचे अनुभव आहेत, यामध्ये सांगितले. जेव्हा विदाऊट पिरॅमिड्सचं मी मेडिटेशन करत होती तेव्हा कंडिशन कशी होती, आणि आत्ता पिरॅमिड्ससोबतचं जे मेडिटेशन आहे ते करत आहे आणि आत्ताची कंडिशन कशी आहे हे मी तुम्हाला डिफरंट सांगितलं. तर यामध्ये तुम्हाला फरक जाणवलाच असेल. म्हणून तुम्हीसुद्धा मेडिटेशन करत आहात, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असताना आपलं कन्सिस्टन्सी हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी आपल्या सक्सेसची की आहे आणि मेडिटेशनसुद्धा आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पाया आहे. तर दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्याला आपोआप कन्सिस्टन्सी मेंटेन जर ह्या पिरॅमिड्समुळे जर आपल्याला होत आहे, म्हणजेच आपल्या ती निगेटिव्हिटी दूर जाऊन जर आपण पॉझिटिव्हिटीमध्ये दिवसभर राहत आहोत, तर नक्कीच आपल्याला ह्या पिरॅमिड्सचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. यासाठीच मला वाटलं की मला जे अनुभव स्वतःला आले ते तुमच्यासोबत शेअर करावेत, म्हणून मी तुम्हाला हे एक्सपिरियन्स माझे सांगितलेत. तर तुम्हीसुद्धा नक्कीच पिरॅमिड्स बोलवा आणि तुम्ही पिरॅमिड्स डोक्यावरती लावून मेडिटेशन करत चला. तुम्ही बिफोर स्लीप
एकदा करा मेडिटेशन, आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा कधी उठत असाल तेव्हासुद्धा करा. माझी सवय आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मेडिटेशन करायची, कारण माझं बाळ छोटं आहे. सकाळी उठल्यानंतर ती करूच देत नाही मुलगी माझी, तर त्यामुळे मी ती झोपून असते. तर त्याच वेळेला मी ब्रह्ममुहूर्तामध्ये 4-4:30ला ती गाढ झोपेमध्ये असते, तर त्याच वेळेला मी उठून मेडिटेशन करत असते. कारण मी सुरुवातीपासूनच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायची अमृतवेला याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा पिरॅमिडचा या पद्धतीने उपयोग करा आणि आपली लाईफ मॅजिकल आणि सक्सेसफुल बनवा. हेच माझं या सांगण्यामागचा उद्देश आहे, यासाठीच की तुम्हीसुद्धा तुमची लाईफ मॅजिकल आणि अमेझिंग, वंडरफुल, अबंडंट, सक्सेसफुल लाईफ बनवा. ओके. यानंतर तुम्हाला पिरॅमिडचे फायदे काय आहेत हे सुद्धा मी सांगते. पिरॅमिडच्या द्वारा आपण समोर जात असतो, म्हणजे सक्सेस आपल्याला मिळत असते. अध्यात्माच्या क्षेत्रातसुद्धा आणि मेडिटेशनच्या क्षेत्रातसुद्धा आपण समोर जात असतो. जसं की बॅक्टेरियाला बघण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करत असतात? मायक्रोस्कोपचा, बरोबर. जसं बॅक्टेरियाला बघण्यासाठी मायक्रोस्कोप पाहिजे. कॉस्मिक ऊर्जा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आपल्याला पाहिजे पिरॅमिड्स. तर कॉस्मिक ऊर्जा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी पिरॅमिडची आवश्यकता आपल्याला असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ह्या पिरॅमिड्सचा वापर नक्कीच करा, कारण विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र करून बनवलेलं हे पिरॅमिड्स आहे. जर पिरॅमिड खाली जर तुम्ही श्रीयंत्र ठेवले तर लक्ष्मी स्थिर होऊन आर्थिक स्थैर्यसुद्धा प्राप्त होत असते. पीस ऑफ माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं असेल तर पिरॅमिडशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळवण्यासाठी पिरॅमिडचा उपयोग करायचा आहे. ज्यांना मनशांती नाही आहे, हरवलेली मनशांती जर मिळवायची असेल तर त्यांनीसुद्धा पिरॅमिडचा उपयोग करायचा आहे. आणि पिरॅमिड्स निगेटिव्हिटीला दूर नेत असते आणि आपल्याकडे पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करत असते, पॉझिटिव्हिटीला जवळ आणून देत असते. यामुळे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते. आणि जर अभ्यासू विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, तर मुलांनी अभ्यास करताना डोक्यावरती जर पिरॅमिड ठेवून जर अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये मन एकाग्र होऊन केलेला अभ्याससुद्धा लक्षात राहते. आणि पिरॅमिड्स खालील ठेवलेला पदार्थ जास्त काळ टिकतो. त्यानंतरचा फायदा आहे, पिरॅमिड्स खालील ठेवलेले पाणी, म्हणजे एक पाण्याचा लोटा ठेवा आणि त्यावर पिरॅमिड्स ठेवा आणि त्या पाण्याला रात्रभर किंवा 24 घंटे जरी तुम्ही ठेवाल आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही जर प्याल तर ते पोटाचे विकार जे असतात, काही लोकांना पोटाचे आजार असतात, पोटाचे विकार असतात, तर पोटाचे विकार असणाऱ्यांनी रोज जर असं पाणी घेतलं, जे पिरॅमिड्सच्या खाली ठेवलेलं पाणी जर रोज घेतलं तर पोटासंबंधीचे आजारसुद्धा बरे होत असतात. कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढत असते. आपलं जे मनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते सुद्धा दूर होत असतात. ह्या पिरॅमिडचे इतके सारे फायदे आहेत. आणि जसं की काही अध्यात्म आणि विज्ञान याचा उपयोग एकत्र करून, हे अध्यात्म आणि विज्ञानला एकत्र करून पिरॅमिड्स बनवलं आहे. तर काही लोकांच्या याच्यामध्ये असतं की वास्तुशास्त्रानुसार ते घर खरेदी करतात किंवा काही, तर त्यामध्ये आता काय आहे मोस्टली की रेडीमेड घर विकत घेतात. तर अशा ठिकाणी काय होत असते की कुठे कुठे निगेटिव्हिटी असते, बरोबर. तर ते निगेटिव्हिटीला जर दूर सारायचं असेल तर तुम्ही छोटे छोटे सुद्धा पिरॅमिड्स मिळत असतात. जसं की आरो आहे, त्यावर सुद्धा तुम्ही ते छोटं पिरॅमिड्स ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा ते जे काही निगेटिव्हिटी आहे ते दूर होऊन जाते. तुम्ही देवघरात छोटं पिरॅमिड्स ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा जे काही वास्तुशास्त्र जे आहे ते दूर होत जातात. जे मनी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही जर छोटा पिरॅमिड्स जे आहे ते जर देवघरात म्हणा, तिजोरीमध्ये ठेवले तरी ते मनी रिलेटेड प्रॉब्लेम दूर होऊन जाते. आणि खूप आजारी व्यक्ती असणार, ज्यांनी आजारांनी ग्रसलेले आहे, तर त्यांनी छोटे छोटे 9 पिरॅमिड्स घेऊन सुद्धा त्यांच्या बेडच्या साईडला 9 पिरॅमिड्स ठेवायचे छोटेवाले, किंवा लाकडी खुर्ची वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तर त्यामुळे जे आजार आहेत त्यांची काही निगेटिव्हिटी आहे ती दूर झाली जाते आणि आजारसुद्धा छान होऊ लागतात. ओके. तर हे आहेत पिरॅमिड्सचे फायदे. आणि जसं की पाण्यावर सुद्धा तुम्ही पिरॅमिड्स ठेवून पिले तर ते पोटाचे विकारसुद्धा दूर होण्यास मदत होत असते. तर आणि ज्यांना
ज्यांनी आता घर वगैरे बांधत असतात तर त्यांनी घरीसुद्धा असं पिरॅमिड्स बांधू शकतात. ते जे इंजिनियर्स असतात त्यांना बोलावून सुद्धा पिरॅमिड्स बांधायचं आहे मेडिटेशन करण्यासाठी. जेव्हा आपण नवीन घर बांधत असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बांधू शकता. त्यामुळे सुद्धा कॉस्मिक जे एनर्जी आहे ते आपल्या पूर्ण घराला जे सकारात्मक ऊर्जा आहे ती प्राप्त होत असते आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी असल्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होऊ लागतात. तर हे आहेत पिरॅमिड्सचे फायदे तुम्ही यानुसार. आणि परत एक ही सूचना आहे की पिरॅमिड्स आपल्याला जे वरची टोक असते त्या साईडने आपल्याला ठेवायचं नाही आहे, तर आपल्याला जे चौरस षटकोनाकार राहते ना खाली, त्या बाजूने आपल्याला ठेवायचं आहे, टोकावरती ठेवायचं नाही आहे. आणि लाकडी खुर्ची किंवा जे टेबल वगैरे असो त्यावर ठेवायचं आहे आणि स्वच्छ जागेवर ठेवा. कुठेही टाकटूक केलेलं ठेवू नका. पिरॅमिड्स योग्य त्या जागेवर ठेवत चला, कारण आपल्याला ती जे पिरॅमिड्स आहे ते एनर्जी देत असते, आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. त्यामुळे आपल्याला चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचे जास्तीत जास्त फायदेसुद्धा होणार की मेडिटेशन झालं आणि कुठेही टाकून दिलं असं करू नका. तर मेडिटेशन झाल्यानंतर एक लाकडी टेबल किंवा खुर्चीवर तुम्ही ते पिरॅमिड्स ठेवू शकता. ओके, हे झाली पिरॅमिड्सची माहिती आणि मला आलेले स्वतःचे अनुभव. जे विदाऊट मेडिटेशन करत होती त्याचे अनुभव कसे होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. त्यामध्ये काही लपवून ठेवण्यासारखं काही गरज नाही, कारण जे रियालिटी आहे, जे स्पिरिच्युअलिटीची रियालिटी आहे, जे विदाऊट पिरॅमिड्सनं ध्यान करत होती, जी रियालिटी होती ते मी तुमच्यासोबत सांगितली. आणि आत्ताची जी फक्त 1च महिना झाला जे पिरॅमिड्सनी मी मेडिटेशन करत आहे आणि त्यामध्ये काय एक्सपिरियन्स मला आले ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ थोडा लांब झाला आहे, तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका आणि तुम्हीसुद्धा हे पिरॅमिड्स घेऊन मेडिटेशन करा. आणि तुम्ही 7 दिवसातच बघाल तुमच्यामध्ये 100% चेंजेस येणं चालू होते. जर तुम्ही पिरॅमिडसोबत जर मेडिटेशन करत असणार किंवा तुम्ही आता करणार आहात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी आता करायला स्टार्ट करणार आहे पिरॅमिड्ससोबत मेडिटेशन करायला मी स्टार्ट करणार आहे, हे चॅलेंज मी स्वीकारते असे लिहा. आणि ज्यांनी करत आहे त्यांना काय अनुभव आले आहेत पिरॅमिड्ससोबत मेडिटेशन करत असताना, त्यांना काय अनुभव आले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्कीच शेअर करा, कारण त्यामुळे सुद्धा लोकांना हेल्प होणार आणि त्यांनीसुद्धा एक पॉझिटिव्हिटी घेतील तर पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करणार. आणि तुम्ही जर लोकांना पॉझिटिव्हिटी देणार तर ब्रह्मांड तुम्हाला अनेक हजार मल्टिप्लाय होऊन पॉझिटिव्हिटी देणार. पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होणार. म्हणून तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव शेअर करत चला. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण ऐकण्यासाठी तुमचे खूप खूप आतापर्यंत ह्या व्हिडिओसोबत जुळून राहिले त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.